नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रावण युद्धाबद्दल ऐकलं आहे. तसेच रावण हा तपस्वी होता असंही ऐकले आहे. पण रावण हा कोणाचा मुलगा होता, त्याला सोन्याची लंका कशी प्राप्त झाली, ही कथा आज आपण ऐकूयात. अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. रामायणातील उत्तरकांडामध्ये रावण जन्माची कथा आहे. ब्रह्मर्षी पुलत्स्य हे साक्षात प्रजापती ब्रह्मदेवाचे पुत्र होते. ते अतिशय तेजस्वी, बुद्धिमान, गुण, धर्म, शील यात परिपूर्ण असतात. अशा या ब्रह्मर्षी पुलत्स्यांना विश्रवा नावाचा पुत्र असतो. विश्रवा मुनी हे सुद्धा आपल्या पिताप्रमाणेच सदाचारी, व्रतस्थ, धर्मपरायण असतात. त्यांचे आचरण पाहून महामुनी भारद्वाज आपल्या सुंदर कन्येचा विवाह विश्रवा मुनीबरोबर करून देतात. त्या दोघांना एक पुत्र होतो. त्या पुत्राचे आजोबा ब्रह्मर्षी पुलत्स्य मुनी यांनी दिव्य दृष्टीने पाहिले असता त्यांना कळते की त्या लहान बालकात जगाचे कल्याण करण्याची बुद्धी असते. तसेच अतिशय धनाढ्य होण्याचा योग असतो. विश्रवा मुनींचा पुत्र म्हणून त्या बालकाचे नाव वैश्रवण ठेवण्यात येते. आश्रमात ते तेजस्वी बालक मोठे होते. मोठे झाल्यावर तो कुमार वैश्रवण तपस्या करण्याचा निर्णय घेतो आणि वनात जाऊन घोर तपश्चर्या करू लागतो. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न होतात आणि इंद्रादी देवांसह त्याला भेटायला येतात. ब्रह्मदेव म्हणतात, वत्सा, तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे, तेव्हा तुला पाहिजे तो वर तू माग. तेव्हा कुमार वैश्रवण म्हणतो की माझी इच्छा लोकांचे रक्षण करावे अशी आहे. त्यासाठी मी लोकपाल होऊ इच्छितो. तेव्हा ते ऐकून ब्रह्मदेवांना आनंद होतो. ते म्हणतात, ठीक आहे, इंद्र, यम, वरुण यांच्यानंतर चौथ्या लोकपालाचं पद मी तुला देतो, ते तू ग्रहण कर आणि याबरोबरच तू अक्षयधनाचाही स्वामी होशील, देवतुल्य होशील. तुझ्या प्रवासासाठी मी तुला तेजस्वी असे पुष्पक विमान पण देतो. तसेच धनाचा स्वामी कुबेर म्हणून तू प्रसिद्ध होशील. असे वर देऊन ब्रह्मदेव आणि बाकीचे देव निघून जातात. यानंतर कुमार वैश्रवण आपले पिता विश्रवा यांच्याकडे जाऊन त्यांना विचारतो की मला जे हवे होते ते प्राप्त झाले आहे, परंतु ब्रह्मदेवांनी माझे निवासस्थान कुठे असेल हे मला सांगितले नाही आहे. तेव्हा तुम्ही मला राहण्यासाठी अशी जागा सांगा की जी चांगली असेल आणि माझ्या तिथे राहण्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. तेव्हा विश्रवा विचार करून सांगतात की दक्षिण समुद्राच्या तटावर एक त्रिकूट नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर लंका नावाची नगरी आहे. इंद्राची इंद्रपुरी अमरावती आहे, त्या नगरीसारखीच ही नगरीसुद्धा सुंदर आहे. या नगरीची रचना विश्वकर्म्याने राक्षसांना राहण्यासाठी केली होती. परंतु श्रीहरी विष्णूंच्या भीतीने सगळे राक्षस केव्हाच ही नगरी सोडून पाताळ लोकात राहायला गेले आहेत. तेव्हा तू निश्चिंतपणे लंकेत राहायला जा. तेथील घरे, मंदिरे सोन्याने, रत्नांनी मढवली आहेत. त्या नगरीची तटबंदी सोन्याची आहे. सुरक्षेसाठी चारी बाजूंनी खंदक खोदलेले आहेत. तसेच अनेक यंत्र आणि शस्त्र यांनी ती नगरी सुसज्जित आहे. राक्षस निघून गेल्यामुळे आता ती नगरी रिकामीच आहे. त्या नगरीला कोणीही स्वामी नाही. तेव्हा तू तिथे राहिलास तरी तुला काही दोष लागणार नाही, काही विघ्न येणार नाही. तेव्हा तू तिथे सुखात राहा. आपल्या पित्याच्या आज्ञेने कुमार वैश्रवण म्हणजेच कुबेर लंकेत राहायला गेला. तो तिथे राहतोय हे पाहून बरेच राक्षस त्याची अनुमती घेऊन लंकेत राहायला आले. आपल्या आईवडिलांना भेटायला कुबेर पुष्पक विमानातून जात असे. अशा प्रकारे सर्वजण त्या लंकेत आनंदात राहू लागले. पाताळ लोकात जे राक्षस राहायला गेले होते त्यांचा राजा सुमाली याला एक अत्यंत सुंदर कन्या असते. तिचे नाव कैकसी असते. एकदा सुमाली आपल्या कन्येसह पाताळ लोकातून पृथ्वीतलावर फिरायला येतो. तेव्हा त्याला देवतुल्य कुबेर लंकेतून आपल्या पुष्पक विमानात बसून आपले वडील विश्रवा यांना भेटायला जाताना दिसतो. तेव्हा ते खूप आश्चर्यचकित होतो. पाताळलोकी परत जातो आणि राक्षसांचे हित कसे करता येईल, राक्षसांना अधिकार कसे मिळवून देता येईल याचा विचार करतो. नंतर तो सुमाली राक्षस आपली मुलगी कैकसी हिला बोलावून घेतो आणि तिला म्हणतो, पुत्री, तू आता विवाह योग्य झाली आहेस. तू सुंदर आणि सर्वगुण संपन्न आहे. तुला कोणता आणि कसा पती मिळेल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून तू स्वतः विश्रवा मुनीकडे जा आणि त्यांना पती म्हणून वर. त्यांचे पिता ब्रह्मर्षी पुलत्स्य हे साक्षात प्रजापती ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. विश्रवा मुनींची तू पत्नी म्हणून सेवा केलीस तर तुला कुबेराप्रमाणे तेजस्वी पुत्र होतील, हे नक्की. आपल्या वडिलांची इच्छा ऐकून कैकसी जिथे विश्रवा मुनी तप करत होते तिथे जाते. संध्याकाळची वेळ असते आणि विश्रवा मुनी अग्निहोत्र करत असतात. त्यावेळी कैकसी त्यांच्यासमोर खाली मान घालून उभी राहते. अग्निहोत्र झाल्यावर विश्रवा मुनी तिला विचारतात, देवी, तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस? तेव्हा ती उत्तर देते की हे मुनी, माझे नाव कैकसी आहे आणि मी माझ्या पित्याच्या आज्ञेने आपली सेवा करण्यासाठी आले आहे. बाकी माझ्या मनातले आपणच आपल्या सामर्थ्याने जाणून घ्यावे. तेव्हा विश्रवा मुनी ध्यान लावून बघतात आणि तिला म्हणतात, तुझ्या मनातली इच्छा मला समजली आहे.
पुत्रप्राप्तीसाठी तू माझ्याकडे आली आहेस, परंतु तुझी येण्याची वेळ चुकली आहे. तू कुवेळी माझ्याजवळ आली आहेस, म्हणून तुझे होणारे पुत्र हे क्रूर राक्षस असतील. तेव्हा कैकसी त्यांचे पाय धरते आणि म्हणते की आपण ब्रह्मर्षी आहात, आपल्याकडून मला असे क्रूर पुत्र, राक्षस पुत्र होण्याची अपेक्षा नाही. तेव्हा विश्रवामुनी म्हणतात, ठीक आहे, तुझा तिसरा पुत्र हा माझ्या वंशजाप्रमाणे धर्मात्मा असेल. काही काळानंतर कैकसीने एका भयंकर मुलाला जन्म दिला. तो जन्माला येताच अनेक अशुभ घटना घडू लागल्या. कोल्हे गिधाडे आवाज करत फिरू लागली, धरणीकंप झाला, सूर्य झाकोळला, समुद्र खवळला, उल्कापात होऊ लागले. त्या बालकाला 10 मस्तके होती, म्हणून विश्रावा मुनींनी 10 ग्रीवा असलेला म्हणून दशग्रीव असे त्याचे नामकरण केले. दशग्रीव म्हणजेच रावण. त्यानंतर कुंभकर्णाचा जन्म झाला. जन्मतःच त्याच्या शरीरा एवढे मोठे शरीर जगात दुसरे कोणाचेच नव्हते. कुंभकर्णानंतर अकराळ विकराळ शूर्पणखा जन्मली. शूर्पणखेच्या जन्मानंतर कैकसीच्या तिसऱ्या पुत्राचा म्हणजे धर्मात्मा विभीषणाचा जन्म झाला. यथावकाश कैकसीची ही मुले मोठी होत होती. रावण आणि कुंभकर्ण हे वनातील लोकांना त्रास देत मोठे होत होते. त्यातही कुंभकर्णाची भूक एवढी जास्त होती की लांब लांब भटकून तो ऋषी, अप्सरा, इतर लोकांना मारून खायचा. विभीषण मात्र या दोघा भावांपेक्षा वेगळा राहून धर्माने वागायचा, सत्कर्मे करायचा. असाच काही काळ गेल्यानंतर धनाचा स्वामी असलेला कुबेर आपल्या पुष्पक विमानातून आपले पिता विश्रवामुनी यांना भेटायला येतो. आपले धन संपत्ती याने तो अतिशय तेजपुंज दिसत असतो. तेव्हा कैकसी रावणाजवळ जाते आणि त्याला म्हणते, तो तुझा मोठा भाऊ बघ, किती तेजस्वी आणि वैभवशाली दिसतोय, आणि तू बघ कसा आहेस. मुला, त्याच्यासारखं होण्याचा काही प्रयत्न कर. तेव्हा कुबेराचे वैभव बघून जळफाट झालेला, आईच्या बोलण्याने चिडलेला रावण प्रतिज्ञा करतो की मी पराक्रमाने कुबेरापेक्षा मोठा होऊन दाखवेन. विचार केल्यानंतर आपली इच्छा आपण तपश्चर्या करून पूर्ण करू शकतो असे रावणाला वाटते आणि आपल्या दोन्ही भावांना घेऊन तपश्चर्या करण्यासाठी रावण अरण्यात जातो. तिथे रावण, कुंभकर्ण, विभीषण हे 10,000 वर्ष घोर तप करतात. तपश्चर्येची 1,000 वर्ष पूर्ण झाली की रावण आपले एक मस्तक कापून होमाच्या अग्नीत टाकायचा. 9,000 वर्षाच्या तपश्चर्येत आपली 9 मस्तके रावण अग्नीची भेट चढवतो. 10,000 वर्षाच्या तपश्चर्या झाल्यावर आपले 10वे मस्तक रावण कापणार. तोच ब्रह्मदेव इतर देवतांबरोबर प्रकट होतात आणि म्हणतात, दशानना, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवा तो वर माग. हे ऐकून रावण आनंदित होतो आणि मला अमरत्वाचे वरदान द्या असे म्हणतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की सर्वोच्च असे अमरत्व मिळणे अशक्य आहे, तू दुसरा एखादा वर माग. तेव्हा रावण म्हणतो, ब्रह्मदेवा, देव, दानव, यक्ष, राक्षस, नाग, गरुड यांच्याकडून कधीही माझा वध न व्हावा. मनुष्य आणि इतर प्राणी यांना मी तुच्छ समजतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, तथास्तु, असेच होईल. हे दशानना, मी तुला अजून एक वरदान देतो की तुझी ही यज्ञात तू अर्पण केलेली मस्तके तुला परत मिळतील आणि तुला पाहिजे तेव्हा तू तुझ्या इच्छेप्रमाणे रूप घेऊ शकशील. ब्रह्मदेवाने असा वर देताच यज्ञकुंडातून जी मस्तके रावणाने अर्पण केली होती ती पुन्हा नव्या रूपात प्रकट होतात. यानंतर ब्रह्मदेव विभीषणाकडे जातात आणि त्याला वर माग म्हणून सांगतात. तेव्हा विभीषण म्हणतो, देवा, आपण प्रसन्न झालात, मी खूप कृतार्थ झालो. पण जर आपण वर देणारच असाल तर मी कधीही धर्मभ्रष्ट होणार नाही. प्रत्येक वेळी माझे विचार हे धर्माला अनुसरून असतील आणि मी धर्माचे यथार्थ पालन करीन, असा मला वर द्या. तेव्हा ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात. ते पुढे म्हणतात की विभीषणा, राक्षस योनीत जन्म घेऊनही तू अधर्माच्या वाटेने गेला नाहीस, म्हणून मी तुला अमरत्व प्रदान करतो. ब्रह्मदेव असे बोलून कुंभकर्णाकडे जायला निघतात. तेव्हा इतर देव ब्रह्मदेवांना म्हणतात की तुम्हाला तर माहिती आहेच, हा कुंभकर्ण दुष्टबुद्धी असून सगळ्यांना त्रास देत असतो. अनेक ऋषी, माणसे तसेच अप्सरा, इंद्राचे नोकर याने मारून खाऊन टाकले आहेत. तुमच्या वरदानाने हा उन्मत्त होऊन तिन्ही लोकात हाहाकार माजवेल. तेव्हा ब्रह्मदेव देवी सरस्वतीचे स्मरण करून तिला सांगतात की तू कुंभकर्णाच्या जिभेवर विराजमान हो आणि त्याने वर मागताना देवांसाठी योग्य अशा वाणीने प्रकट हो. तेव्हा देवी सरस्वती कुंभकर्णाच्या जिभेवर विराजमान होते. जेव्हा ब्रह्मदेव कुंभकर्णाला वर माग असे म्हणतात तेव्हा कुंभकर्ण, मी वर्षानुवर्ष झोपून राहावं असा वर मागून घेतो. ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात आणि इतर देवांबरोबर तिथून निघून जातात. देवी सरस्वती जेव्हा कुंभकर्णाच्या जिभेवरून निघून जाते तेव्हा कुंभकर्णाला आपण काय चुकीचा वर मागितला हे समजते. रावणाला वरदान मिळाले हे समजल्यावर कैकसीचे वडील रावणाचे आजोबा
राक्षसराज सुमाली हे इतर राक्षसांबरोबर पाताळ लोकातून वर येतात आणि रावणाला, तूच आता राक्षसांचा राजा आहेस. लंकानगरी ही पूर्वी राक्षसांची होती. विष्णूमुळे आम्हाला ती नगरी सोडून पाताळ लोकात जाऊन राहावे लागले होते. तेव्हा आता तू पुन्हा लंकानगरी हस्तगत करून तुझ्या अंमलाखाली आण, असे सांगतात. हे ऐकून रावण सुमालीच्या प्रहस्थ नावाच्या मंत्र्याला लंकानगरी राक्षसांना परत द्यावी असा निरोप देऊन कुबेराकडे पाठवतो. तेव्हा धर्मात्मक कुबेर त्याला म्हणतो की माझ्या वडिलांनी जेव्हा मला या नगरीत राहायला सांगितले होते तेव्हा ही नगरी राक्षसरहित ओस पडलेली होती. तेव्हा तू रावणाला जाऊन सांग की जे माझे आहे ते त्याचेही आहे. ही नगरी, हे राज्य, हे धन हे माझा भाऊ म्हणून तुझंच आहे. तेव्हा तू याचा उपभोग घे. असे म्हणून कुबेर आपले वडील विश्रवामुनी यांच्याकडे जातो. तेव्हा विश्रवामुनी कुबेराला सांगतात की रावण त्याला मिळालेल्या वरामुळे उन्मत्त झाला आहे. त्या दुष्टबुद्धीला मी पण खूप समजावून सांगितले आहे, पण तो ऐकत नाही आहे. त्यामुळे तू तुझ्या आणि जगाच्या कल्याणासाठी कैलास पर्वताच्या बाजूला जा आणि आपली नवीन नगरी वसव. असं वागून रावण त्याचा सर्वनाश ओढवून घेतोय. हे ऐकून कुबेर, जशी तुमची आज्ञा असे म्हणून तिथून निघून जातो. कुबेर गेल्यावर रावणासह बरेच दुष्ट राक्षस लंकानगरीत राहायला येतात. त्यांचा राजा अर्थातच ते रावणाला बनवतात आणि लंकेवर रावणाचे राज्य सुरू होते. तर आजची ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत जर गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, गोष्टी ऐका, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.